राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इचलकरंजी यांच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताहाअंतर्गत समाजवादी प्रबोधिनी हॉल येथे सौर ऊर्जा जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला। वाढते वीज दर, ऊर्जा बचत आणि पर्यावरण संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमात उपस्थितांना सौर ऊर्जा प्रकल्पाचे महत्त्व, त्याची कार्यपद्धती आणि त्यातून मिळणारे आर्थिक तसेच पर्यावरणीय फायदे याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली। घर, व्यावसायिक आस्थापना, दुकाने तसेच उद्योगामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प बसवल्यास पारंपरिक विजेवरील अवलंबित मोठ्या प्रमाणात कमी होते। त्यामुळे दरमहा येणाऱ्या वीज बिलात लक्षणीय बचत होते। एकदा सौर ऊर्जा प्रकल्प उभारल्यानंतर अनेक वर्षे कमी खर्चात स्वच्छ आणि अखंड वीज उपलब्ध होत असल्याने हा दीर्घकालीन फायद्याचा पर्याय असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। तसेच सौर ऊर्जा ही पूर्णपणे प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक ऊर्जा असल्याने कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मोठी मदत होते। त्यामुळे पर्यावरण संवर्धनास चालना मिळते आणि भविष्यातील ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय ठरत असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले। शासनाच्या विविध सौर ऊर्जा योजनांची माहिती देताना कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे या योजनांचा लाभ कसा घेता येतो, अर्ज प्रक्रिया कशी असते, अनुदानासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे, तसेच नागरिकांनी योग्य मार्गदर्शन घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। सौर ऊर्जा स्वीकारल्यास स्वतःचा आर्थिक भार कमी होण्याबरोबरच देशाच्या ऊर्जा स्वावलंबनालाही हातभार लागतो, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। यावेळी सौर ऊर्जा योजनेचा लाभ घेतलेल्या 4 लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते अनुदान पत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला। या उपक्रमामुळे अनेक नागरिकांनीही सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत उत्सुकता व्यक्त केली। कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोल्हापूरचे संचालक माननीय प्रतापराव भैया माने, माननीय आशिफभाई फरास, माननीय बाळासाहेब देशमुख, शाखाधिकारी श्री माळीसाहेब, विभागीय अधिकारी माननीय निंबाळकर साहेब, माननीय राजू लायकर, माननीय तौफिक मुजावर, माननीय इस्माईल समडोळे, माननीय सादिकभाई, माननीय शरद शिंदे, माननीय बाळासाहेब पाटील, माननीय भारत डोईफोडे, माननीय बळीराम घाई तिलक, माननीय पठाण मॅडम, माननीय शबाना समजोळे, माननीय आमिर मुल्ला, श्री विनोद कले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। सौर ऊर्जेसारख्या पर्यावरणपूरक आणि किफायतशीर ऊर्जेचा अधिकाधिक नागरिकांनी स्वीकार करावा, शासनाच्या अनुदान योजनांचा लाभ घ्यावा आणि ऊर्जा बचतीबरोबरच पर्यावरण संरक्षणातही आपला सहभाग नोंदवावा असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला।